आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीपूर्वी राजकीय फटाके किंवा वादाचे फटाके फुटायला सुरुवात झालेली असताना गुजरातमध्ये मात्र एक मोठा राजकीय बॉम्ब पडलेला आहे। कारण मुख्यमंत्री वगळता सगळ्याच्या सगळ्या 16 मंत्र्यांनी आपले राजीनामे सादर केलेत। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भूपेंद्र पटेलांच्या निवासस्थानी आज एक बैठक पार पडली आणि सगळ्या मंत्र्यांनी राजीनामा दिला। यानंतर नवीन मंत्रिमंडळाचा मार्ग मोकळा झालाय। उद्या गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती मिळते आहे। केंद्रीय नेते अमित शहा आणि जे पी नड्डा या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहतील। नवीन मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री सुद्धा असू शकतो अशी चर्चा आहे। सध्याच्या 16 पैकी 7 ते 10 मंत्र्यांना वगळून 5 ते 7 मंत्र्यांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे। नव्या चेहऱ्यांमध्ये अर्जुन मोढवाडिया, त्याचबरोबर अल्पेश ठाकोर, सीजे चावडा आणि काँग्रेसमधून आलेले हार्दिक पटेल यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। सौराष्ट्रातील जयेश राडाडिया आणि जितू वाघनानी यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान मिळेल, तर पाटीदार समाजावरती विशेष लक्ष दिलं जाईल अशी सुद्धा माहिती आहे। तर गुजरातमधल्या सनसनाटी राजकीय घडामोडीनंतर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। त्यांच्या पक्षानं काही बदल करायचं ठरवलं असेल, खरं म्हणजे हे असे बदल महाराष्ट्रात आवश्यक आहेत। महाराष्ट्रामध्ये इतके भ्रष्टाचारी मंत्री बसलेले आहेत, त्यांच्या भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जात आहे आणि मुख्यमंत्री हतबल आहेत। अशा प्रकारची पत्ते पिसण्याचं काम जर महाराष्ट्रात झालं तर त्याचं महाराष्ट्र स्वागत करेल।